नगर परिषद नगरपंचायत निकालासंदर्भात आज देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी कायम ठेवलेला आहे आणि 21 डिसेंबरलाच आता या ठिकाणी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. आपण सध्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम जवळ उभे आहोत आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सध्याच्या स्थितीमध्ये ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमला कडेकोट असा सुरक्षा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. खरं तर ईव्हीएम स्ट्रॉंग रूम संदर्भात शंका कुशंका त्या ठिकाणी नागरिकांकडून किंवा उमेदवारांकडून व्यक्त केल्या जात आहे, विरोधकांकडून त्या ठिकाणी व्यक्त केले जात आहे आणि कुठेतरी आता प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षा जी आहे ती स्ट्रॉंग रूमची वाढवलेली आहे. खरं तर 2 बंदूकधारी जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि बाहेर या ठिकाणी स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्हीचा ऍक्सेस देखील देण्यात आलेला आहे. मात्र वारंवार उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहे किंवा उमेदवार असतील वारंवार या ठिकाणी स्ट्रॉंग रूमची पाहणी करताना आपल्याला दिसून येत आहे आणि एकंदरीत 21 डिसेंबरलाच आता या ठिकाणी निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागणार आहे. खरं तर संपूर्ण सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये ही सध्या स्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम आहे आणि एकंदरीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे आणि कडेकोट सुरक्षा या ठिकाणी आता प्रशासनाकडून लावण्यात आलेली आहे आणि 21 डिसेंबरची वाट जी आहे ती या ठिकाणी आता सर्वच उमेदवार असतील किंवा राजकीय पक्ष असतील ते पाहताना आपल्याला दिसून येत आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.